जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 11वा भीमदशक समास 7वा चंचळ नदी निरूपण नाम श्रीराम। समर्थानी दशक 11वा भीमदशक। भीम कसा आहे? बलकट, एक आणि एक 11वा 11 एक आणि एक 2। भीम किती बलकट आहे हे दाखवलंय। त्या दशक पण म्हणजे तो दशक पण दाखवलाय भीम दशक। त्या दशकाला सुद्धा बळ आहे, बळ दिलं समर्थाने। दशक 11वा भीम दशक। दशक फोडून केला विशद, जो जो दशकींचा अनुवाद ते ते दशकी बोलला। दशक फोडून केला विशद। समर्थाने जेवढे दशक लिहिले 20 दशक आणि 200 समास, तर 20 दशक एक एक दशक फोडायला घेतला समर्थांनी, नानांनी, सद्गुरूंनी एक एक दशक फोडायला घेतला। एक एक दशकामधला एक एक समास, एक एक समासावर निरूपण द्यायला सांगितलं, दिलं सद्गुरूंनी, दिलं निरूपण। आणि निरूपण आहे कारण त्यावेळेस समर्थाने कधी लिहिलेला दासबोध, श्रीमद दासबोध, ज्यावेळेस बघा शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर समर्थाने श्रीमद दासबोधाची काय केली? शिवथरघळ लिहिलं ना श्रीमद दासबोध, शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदरच। आणि त्यावेळेस असं होतं वातावरण की मुघल जे आहे ते काय करायचे, नवीन नवीन ज्यांची लग्न झाले त्यांच्या बायका पळवायचे हे मुघल लोक। त्यावेळेस समर्थ लहान होते आणि नंतर त्यांनी असा विचार केला की हे मुघल म्हणजे किती बलवान आहेत, व या बलवानांना मारायचं कसं, तर ह्यांच्यापेक्षा बलवान पुरुष पाहिजे तरच मारणार ना। मग ह्यांच्यापेक्षा बळ आणण्यासाठी समर्थांनी प्रत्यक्षात रामाची उपासना केली, तिथून चालू केली हो रामाची उपासना। रामाला हाक मारला की हे रामा काय घडते, हे त्याच्यामध्ये काय घडते, काय बघतो आम्ही आमच्या डोळ्याने, आम्ही तर लहानच आहोत। आणि ज्यांच्या बायका पळवतात त्यांना सुद्धा सामर्थ्य नाही हो, ते सुद्धा कमजोर पडतात। आणि नंतर जेव्हा समर्थ भोळ्यावरून गेल्यानंतर मंदिराचा सहारा घेतला किंवा कुठे झोपडीतला सहारा घेतला असेल, घेतला असेल पण मंदिराचा सहारा घेतला आणि नामस्मरण चालू केलं। आणि असं काही नामस्मरण चालू केले ते श्रीरामाला म्हटलं की मला असं काही श्रीमद दासबोध दे लिहून, म्हणजे श्रीमद असा काही ग्रंथ लिहून दे की माणसाला तो नुसता दासबोध वाचला ना तरी आतून बळ उभा राहील, सामर्थ्य उभा राहील। हे श्रीरामाला विनवणी केली। श्रीरामाचं तेवढं जप पण केलं। किती वर्षाचे असताना ते गेले भोळ्यावरून आणि किती वर्ष ते तपश्चर्या केली, म्हणजे सकाळी उठून 3दा उठून त्या नदीवर किंवा तळावर जेव्हा आंघोळीला जायचे त्यावेळेस ते अर्क देऊन सूर्याच्या समोर, सूर्याच्या दिशेने म्हणजे पूर्व दिशेला तोंड करून श्रीरामाची उपासना केली, जप केला। तेव्हा श्रीमद दासबोध आपल्या समोर आलं, नाही तर आज श्रीमद दासबोध आपल्या समोर आलं नसतं। बघा वाल्मिकीने 12,000 वर्ष तपश्चर्या केली, तेव्हा कुठे रामायण सगळ्यांच्या समोर आलं। श्रीराम कसं होतं, त्याचा जन्म कसं झालं, त्याच्या जन्मामध्ये म्हणजे काय काय अडथळे होते हे सगळं त्या रामायणामध्ये दिलेलं आहे। तसंच इथे माणसाच्या जीवनामध्ये काय काय अडथळे ते कसे बाजूला करायचे हे सगळं श्रीमद दासबोधामध्ये समर्थांनी दिलेलं आहे। म्हणून समर्थांनी लिहिलं चंचळ नदी। चंचळ नदी कोण आहे, तर प्रत्यक्षात मनुष्याचा मन हे चंचळ आहे। मनुष्याचा मन कसा आहे, कमजोर आहे, कधी बल पकडते त्या मनामध्ये, कधी कमजोर होतो, कधी पीडित होतो। बघा भीमदशक म्हणजे काय, तर बळ कशामध्ये पाहिजे, बळ मनामध्ये पण पाहिजे। बळ जसं शरीरात पाहिजे ना तसं मनामध्ये बळ पाहिजे।
समर्थाने दिलंय बघा. श्रीराम चंचल नदी गुप्त गंगा. ही जी नदी आहे ही प्रत्यक्षात चंचल आहे. बघा ही कुठून वाहते नदी. टेकडीवरून येते, डोंगरावरून येते, खलखलाट खलखलाट करून करत येते. मी येते हो, मी येते हो, मी येते हो अशी. बघा वरून उतरताना किती आवाज येतो तिचा. खलखलाट त्या पाण्याला आवाज येतो. तिथंच तिचा उगम असते. सूर्याच्या दिशेनेच तिचा उगम असते. पूर्व दिशेलाच उगम असते. प्रत्येक नदीचा उगम हा पूर्व दिशेला असतो. आणि तिथून ती वरून टेकडीवरून येते, वाट काढत येते, वळण घेत येते. बघा टेकडीवरून येते, खाली पडते, पण खाली येऊन ती वळणच घेते. ती टेकडीवर नाही चढत. कुठे उंच उंच घाट असेल तिथे ती चढत नाही. अडलेलं असेल पाणी ना तरच ती चढते, नाहीतर तशी ती चढत नाही. तिथून ते खलखलाट अशी वाट काढत येते, अशी वाट काढत येते. एकाच ठिकाणी राहत नाही. एकाच ठिकाणी राहिली तर काय होईल? पाणी कसं होईल? तिचा गंध पाणी होणार. बघा एकाच ठिकाणी जिथे पाणी राहतं तिथं हिरवळ दाटतं. आतमध्ये हिरवळी दाटते, म्हणजे आतमध्ये काय दाटते? शेवाळी येते. म्हणून ही नदी कशी असते? वाहत जाते, वाहत जाते, स्वच्छ स्वच्छ दुसऱ्यांना करत जाते. चंचल आहे ना, चंचल आहे, दुसऱ्यांना करत जाते. आणि त्यामध्ये काय आहे? गुप्त गंगा आहे. आता जर मनुष्यामध्ये घ्यायला आलं तर मनुष्याचं मन हा चंचल आहे. आणि त्यामध्ये गुप्तगंगा काय आहे? बघा सगळीकडे खारट आहे. मनुष्याचा देह पूर्ण खारट आहे. स्किनवर मनुष्याच्या जेवढ्या शरीरावर घाम येतो ना तो घाम चाका. बघा घामाला जरा जिभेवर लावा. घाम कसा आहे? खारट आहे. पण जिथे गोडी आहे ना तिथे जीभ मनुष्याची, तिथे काय आहे? गंगा, गुप्त गंगा. तसेच या चंचल नदीमध्ये पण गुप्त गंगा आहे. स्मरण पावी करी जगा, प्रचित रोकडी पहागा अन्यथा नदी. बघा जी नदी आहे, जी नदी वाहत येते, खलखलाट खलखलाट करत येते, ती काय करते? तिच्या वाटेत जेवढा त्या खोलगट पाण्यामध्ये जेवढ्या तिच्या वळणामध्ये जेवढी कचरा असते ना तेवढी ती घेऊन येते. ठेवत नाही ती कचरा. म्हणते चल कचऱ्याला ती बाजूला म्हणजे पूर्ण घेऊन जाते, पूर्ण घेऊन जाते. कचरा कुठे पण असू दे पूर्ण घेऊन जाते आणि तिचा पूर्ण भाग ती साफ करत जाते. आणि ही कचरा कुठे टाकते? सागराला मिळवते. आणि सागरातून जी कचरा आहे ते लाटाने ती बघा किनारीला जाते सगळी आहे ना. म्हणजे ती काय करते? स्वच्छता करत येते, पूर्ण स्वच्छता करत येते. दुसरं काय करते? बघा गंगामध्ये डुबकी मारली तरी बोलतात ना मनुष्याचं पाप निघून जातं. तशीच ही नदी मनुष्याचे जेवढे पाप केलेले असतात, आता सांगायला नको की व्यासपीठावरून काय काय करतात मनुष्य नदीमध्ये, ते सांगायला नको. सगळं ते वाहत नेते, पूर्ण मनुष्याचे पापसुद्धा वाहतच नेते आणि पूर्ण स्वच्छता करते. आता संसारात बघायला गेलात तर मनुष्याचा गुप्तगंगा कुठे आहे? तर जीभ आहे. जिभेवर काय? गोडी आहे. जर गोडीने बोलला तर बघा किती पण दुःख असतील संसारामध्ये, खूप दुःख असतील. काही दुःख असतील, बोललं असं होते ना, असं काही होत नाही की काय होत नाही, नुसते जिभेवरून बोलला नाही, काही काळजी करू नकोस, होईल व्यवस्थित. तर ईश्वर बरोबर करेल. आपण ते कोणाचं वाईट करतो का? ईश्वर उत्तमच करेल. असं जरी बोललं ना या जिभेवरून गोड, बघा गुप्त गंगा, गोड बोललं ना तरी त्या मनुष्याचं पुढे न होणारा पण व्यवस्थित होऊन जातो. काही असेल तर. पण काही जर असे असेल ना, जर काही त्रास वगैरे असेल कोणापासून का काय, तर तिथे वातावरण खूप विचित्र असते. मग ते काय असतंय? ती गंगा कुठे नेते? अधोगतीला नेते. बघा अधोगतीला नेणारी जी गंगा असते ना ती काय बघते? फक्त स्वतःचा विचार करत असते, ती अधोगतीला नेणार. पण जी सगळ्यांचा विचार करते, ही गंगा जी आहे ती पवित्र आहे, ती सगळ्यांचा विचार करते, म्हणून सगळ्यांची पापं ती घेऊन जाते, सगळ्यांची पापं ती धुवून काढते.
स्मरण पावे करी जगा, प्रचित रोकडी पहावा अन्यथा नव्हे. बघा, केवळ अचंचळी निर्माण झाली. अचंचळ, जिथे चंचलता नाही. अधोमुखे बळे चालली, अखंड वाहे परी देखली नाहीच कोणी. बघा, जिथे चंचलता नाही आणि ती अधोमुखे खालून चालत असते, पाताळातून जात असते. आहे ना, नदी जाते ना पाताळातून. अखंड वाहे, अखंड वाहत असते, पण तिला कोणी पाहिलेली नसतं. नाहीच कोणी. वळणे वाकणे भोवरे. बघा कशी घेते ती नदी, वळण वाकण आणि मधी मधी भोवरे काय येतात हो. जास्त कचरा असल्यानंतर ती कचरा पण दूर सारण्याचं काम करणार किंवा खोलगटमध्ये घालण्याचं काम करणार. तिथे काय करते ती, भोवरा मारते. उकळ्या तरंगे झरे. उकळ्या, बघा आहे ना लाटा कसं तिच्या उंचसा मारतात ना, अशा उकळ्या तरंग झरे, लदा लाटा कातरे ठाई ठाई. तरंग झरे झरे, इकडून तिकडून झरे येतात, एका मोठ्या झऱ्याला मिळतात. लादा लाटा, लाटा कसे असतात, नुसते अशा जोरात जोरात कातरून कातरून नेतात. कसे कातरून नेतात, एखादी बघा त्यांना जर वळण ठेवायचं असेल ना, तर दोन्हीकडची किनार बरोबर ठेवते. म्हणजे ते किनारे काय करतात, कातरून कातरून बरोबर त्यांचं वळण वाटप करतात. किती नद्यांचं सुंदर काम आहे. शुष्क जळाचे जळालं. कोरडी जी आहे, जेवढं कोरडं आहे ना तेवढं काय करतात, सोबत घेऊन जातात. चळालं, धारांसोबत घेऊन जातात. धारा वरून येतात ना, तिथून धारा येतात, त्या खाली पडतात, त्याला आपण म्हणतो धबधबा. धारा धबावे खळालं, तिथून पण ती कचरा खाली आणतात, खालून परत ते नेतात. म्हणजे त्यांच्या वाटेला जेवढी कचरा येते, मनुष्याची पापं येतात ना, एवढे ते वाहून येतात आणि एका मोठ्या सागराला जाऊन मिळतात. मनुष्याची पापं जी वाहून जातात ना, ती मोठ्या सागरामध्ये विलीन होतात. विलीन, विलीन म्हणजे काय, तिथे नष्ट होतात. मग मनुष्य काय म्हणतो, बघा असे जर विलीन झाली पापं, होतात विलीन. कारण बोलतात तीर्थयात्रा केल्यानंतर ते तेवढं स्थान दिलेलं असतं. त्याच्या जर तीर्थयात्रा केल्या, त्याचं जर हे व्यवस्थित म्हणजे गंगा स्नान केलं, त्याची पापं निघून जातात. पण परत घरी जर आल्यानंतर तेच तसंच जर वागलं तर सांगा, तसंच वागलं तर बघा आता ही पापे कशी येतात ती बघा. ही गंगा आहे, गंगा सगळी पापं वाहून नेते आणि समुद्राला जाऊन मिळते. समुद्राचं पाणी एवढं तापतो उन्हाळ्यामध्ये, सूर्यदेवता एवढी तापवते त्या पाण्याची पूर्ण वाफ तयार करते आणि ते पाणी वाफ म्हणून वरती नेते. सांगा, त्यांचं पाप जे आहे ते वरती नेते. वाफेच्या रूपाने पाप काय करते, वर नेते आणि ढगात रूपांतर करते आणि ते ढग नंतर पावसाळ्यामध्ये पाडते आणि तोच पाप परत त्यांच्या डोक्यावर पडतो. आहे ना. म्हणजे माणसाचा विचार काय, किती पण तुम्ही पाण्यात हे करा, विचारच बदलले नाही तर नदीने जरी पाणी वाहून नेलं, तुमचं पाप वाहून नेलं, तरी पण ते पाप तुमच्याकडे येणार 100%. शुष्क जळाचे चाळ, धरा धबावे खळाळ, चिपळ्या चाळक्या भळाला चपळ पाणी. चिपळ्या चिलकांड्या वाहत येतात ना, चाळक्या कारंज्या निघतात कुठून कुठून, या बेळातून निघ त्या बेळातून निघा आणि ते पूर्ण त्या नदीला मिळतात भळाळ. आणि त्या नदीचा काय होतो, ओघ. बघा, एकच नाही धबाबा, एकच ते नदीचा झरा नसतो, एक मोठा झरा असतो ना, बाकीचे सगळे छोटे छोटे झरे त्या मोठ्या झऱ्याला मिळतात, तेव्हा त्याचा ओघ निर्माण होतो, मोठा सरोवर निर्माण होतो, चपळ पाणी. आणि मग ते सगळी कचरा काय करते, वाहून नेते. फेण फुगे हेलावे, सैरा वैरा उदक धावे, थेंब फुई मोजावे, अणु रेणू किती. फेण फुगे,
फेड म्हणजे काय, सगळी कचरा एका साईडला केल्यानंतर तिथे काय येतो, फेस येतो, त्याला फेड म्हणतात. फेड आपण साध्या मराठीमध्ये पण फेणच बोलतात. किती फेण आलाय बघ, फुगे आहे ना, त्याच्यावर काय तो फेस आल्यानंतर त्याच्यावर फुगे येतात. ते कोण तिथे बसतो म्हणजे साईडला किनारीला गेल्यानंतर असं काठीनी हे करतात, ते फुगे फुटतात. ते हेलावे सैरा वैरा उदक धावे, आणि उदक इकडे काय करतो, पाणी सैरा वैरा धावत असतो, पुढे पुढे तो वाट काढत असतो, रुकत नसते कुठे. हां, कोण मला भेटली, रुकू दे, इथे थांबू दे, बोलू दे 4 गोष्टी, असं नाही करत ती नदी. हां, दुसरी मला झरा भेटला तिथं थांबू दे, अशी कुठली नदी आहे की ती थांबली तिच्याशी गप्पा गोष्टी केल्यात, कधीच नाही. पण आपण माणसं वाटेत कोण भेटला 4 गोष्टी बोलत राहणार, असं नाही करणार. बाबा नमस्कार, माझं काम करून येते, असं नाही बोलणार. 4 गोष्टी तो करेल का, तर घरातलं काय असेल तेवढं ते सांगत राहणार. संसारामधलं चाललं इथे, घरातलं काय असेल ते सांगत जाणार, पण परमार्थाच्या 4 गोष्टी सांगू दे हे नाही, असं नाही बोलणार. जर आज आपण ह्या मार्केटमध्ये आलो, आज उत्तम आहे, मार्केटमध्ये मी चालत आले, मला या परमेश्वराने 4 पावलं चालून घेतलं आणि मला चालण्याची कृपा केली, माझ्यावर 4 पावलं मला घेऊन आला तो ईश्वर, त्या ईश्वराची अखंड कृपा आहे. बघा, एखादा माणूस जर जाणता असेल ना, ज्याच्यामुळे पूर्ण आयुष्य जगतो, मनुष्य देह आहे ना, ज्याच्यामुळे आयुष्य जगतो तो हृदय. त्या असं जेव्हा काही येतो, तर हृदयाला बाजूला काढून काय जर क्रिया करायची असेल, आतमध्ये काही रिपेअरिंग करायचं असेल तर हृदयाला बाजूला काढतात. त्यावेळेस त्याची अवस्था किती खराब असते. त्यावेळेस तो समजतो हृदयाला बाजूला काढलं, आणि या हृदयाने मला एवढे वर्ष चालवलं व्यवस्थित, तेव्हा तो नतमस्तक होतो. बघा, असतं काही असं की बाजूला हृदयाला काढून तिथलं काय रिपेअरिंग वगैरे असतं शरीराचं, कोणाचं भले कोणाचं असू दे, कर्माप्रमाणे आपल्याला तसंच काही हे नाही, पण असतं. तेव्हा त्याला कळतं की आयुष्याची किंमत काय आहे, तेव्हा त्याला कळतं की ईश्वर कोण आहे, ईश्वर कसा आहे, ईश्वर कुठल्या रूपात आहे, हे त्यावेळेस कळत असते. पण इतर वेळेस कळलं तर ही वेळच नाही येणार. इतर वेळेस त्या ईश्वराचे ध्यानातच राहिलं, बाबा देणारा तू आहेस, माझ्या हृदयामध्ये ठोके देणारा तू आहेस, मला चालवणार आहेस तू, माझे श्वासोश्वासामध्ये तू बसलेला आहेस. बस चांगलं कर्म करत राहायचं. चांगलं कर्म म्हणजे एकच, कोणाला दुखवू नये, मुद्दामून तरी कोणाला दुखवू नका. हो, मुद्दामून कोणाला टोमणे पण मारू नका. हे जर केलं ना तर ईश्वर नक्कीच धन्य होईल. बघा, ही नदी जी जाते ना, ती सगळ्यांचं पाप घेऊन जाते, ती सगळे आले ना त्यांना सोबत घेऊन जाते, त्यांचं सगळं एक म्हणजे एकजूट होते, तेव्हा सगळ्यांचं पाप धुवून निघते. आणि जे कचरा असेल ते अशी किनारीला लोटते, तिथे फेन फुगा वगैरे येतात, फेस येतो भरपूर, आणि मध्ये कसं तिचे जायची वाट ती मोकळी करत असते. बघा, तसं मनुष्याने केलं पाहिजे. आपली जगायची वाट मोकळी, पण मनुष्य वेगळाच धर्म असतो त्याचा, मनुष्याचा वेगळाच असतो वागणं. तो एवढं समजत नाही की आपल्यामध्ये काटे कुठले आहेत, विकारांचे काटे आहेत, ते विकारांचे काटे तुम्ही बाजूला करा. बघा, नदीसारखं कसं खळखळाट वाहणार. इथे काय दिलं, शुष्क जळाचे चळाळ, धारा धरावे खळाळ, चिपड्या चळक्या भळाळ चपळवाण, फेण फुगे हेळावे सैरा वैरा, फेण फुगे हेलावे सैरा वैरा उदक धावे, थेंब फुई मोजावे अनुरण होते. म्हणजे एवढा सैरा वैरा धावत असतो. नदी मोठी जेव्हा मिळते तेव्हा सगळे कचरा एकत्र किनारीला आणते आणि ती वाहत म्हणजे समुद्राला मिळायला जाते. तिथे काय थेंब,
केर कचरा म्हणजे किती तिथे काय कारंजे वगैरे उडत असतील. जोरात एकदा गेलं बघा, जोरात लाटा गेल्या की ते थेंब पण उडतात. इथे ओसाणे वाहते उदंड. ओसाणे म्हणजे काय तर कचरा सगळे घेऊन जाते ती नदी, चंचळ नदी. उदंड झोतावे दरकुटे दगड. धबधबे बघा तिकडून अशीच नाही, तिकडनं पण ती वळण वाटते न मध्ये तिला असे धबधबे भेटतात. जशी उतरते खाली खाली एक 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 करून असे कितीतरी धबधबे मिळतात. झोतावे दरकुटे दगड खडके बेटे आड वळसा उठे. बघा किती तरी दगडे भेटतात, किती काय भेटतात, म्हणजे किती यांना ती सामोरे जाते. सगळ्या संकटांना ती नदी सामोरे जाते. तेवढ्या वरून ती आपटत येते आणि खलखलट आणि एवढी आपटत येऊन पण ती हसत येते. बघा तिचं पाणी पण किती स्वच्छ असतं. सगळी कचरा वाहून नेऊन सुद्धा तिचं पाणी स्वच्छ असतं. ती सगळी कचरा ती एकत्र करते. ओसाणे वाहते उदंडे झोतावे दरकुटे दगड खडके बेटे आड वळसा उठे. बेटे म्हणजे काय तर एखादा जो भूमीचा भाग असतो त्याच्या सभोवताली पाणी वाहणे. बेटे त्याला म्हणतात बेट. तो बेट आड येते. मग त्याच्या सभोवताली त्याचं वळण असतं नदीचं. मृदुभूमी तुटून गेल्या. जी मऊ भूमी असते ती तुटून जाते. पाण्याचा एवढा ओघ असतो ना, त्याच्याने ते तुटून जातो. कठीण तैसाची राहिला ठाई उदंड पाहिल्या सृष्टीमध्ये. जर कठीण जी भूमी आहे ती तशीच राहिलेली आहे. ती कठीण भूमी कधी तुटणार नाही. संसार पण तसंच आहे. कठीणता बघा किती पण हे येऊ द्या, जो कठीण आहे तो असा बळकट धरून राहील. आणि जे मऊपणा असते, कमजोरपणा असते, कोणी असं इकडनं टच केलं की झालं एकदम कमजोर, पूर्ण पडली खाली. एक ते वाहतचे गेले, एक वळशामध्ये पडले, एक संकटीत अडकले अधोमुख. एक नदी बरोबर वाहत गेला. बोलतात ना, संगत दिली संतांची, संगत पकडली संतांची. संतांच्या शब्दावर चालत मधी रुकलाच नाही. संतांच्या संगतीने गेला तो कुठे गेला? सद्गती. आणि सकाळी सांगितलं इथे वळशामध्ये पडले. आणि जो संगत मधूनच म्हणजे काय म्हणतात, संगतीचं काहीच घेतलं नाही. संगतीमध्ये आहे पण संगतीचं सत्संगाचं काहीच घेतलं नाही. सत्संगामध्ये आहे पण सत्संगाचं काहीच घेतलं नाही. तो कसा आहे, वळशामध्ये पडला. एक संकटीत अडकलं है ना. संगतीत असून पण त्याच्यामध्येच अडकून राहिलं. बघा तो कुठे गेला? अधोमुखात पाताळात. एक आपटचे गेले, एक चिरडोचे मेले. किती एक ते फुगली पाणी भरली. म्हणजे एक काय गेलं आपटून. बघा आता एखादं समजा एक उदाहरण घेतलं. एखादा पाळापाचोला समजा लाटामध्ये गेला, त्या पाळापाचोलाला किंवा दगडाला तर किती आपटणार, किती त्याला हे करतात. ह्या दगडावरून त्या दगडावर सरळ तो पाणी ढकलत असतं, त्याला लागत असते. एक चिरडोचे नाही ढकल तर त्याला काय तर चिडा करतात है ना. किती एक ते फुगली. आता फुगणारे जे आहेत लाकडं आहेत, जे फुगणार आहेत ते फुगले. मनुष्य समजा नदीमध्ये गेला, वाहत गेला, पाणी पिल्यानंतर फुगतो. आता संसारात बघा हे तर संसार तर वेगळं आहे, त्याच्यात पण तसंच आहे. एक बाळाचे निवडले ते पोहतचे उगमास गेले.
बघा, एक बळाचं निवड. एखादा असं असतं 100रातून एकच अशी व्यक्ती असते, ती पहिला वाहत्या पाण्याकडे सरळ जाणार. पण एक असं असेल की तू लगेच तिथून फिरणार आणि जिथून पाणी वाहतं येतं ना त्या उगमाकडे पहिला जाणार. उगमाकडे चढायला कठीण आहे. कठीण आहे बोलतात ना, उगम म्हणजे काय, सत्याकडे. सत्याकडे चढायला कठीण आहे, पण सगळे जन्म तो काय करेल, मोडेल. म्हणून उगमाकडे जा, एंडिंगकडे नको. सागरामध्ये गेला तर सागरातच बुडून राहणार विषयांमध्ये, है ना. कारण सागरामध्ये सगळे पाप असतो. तो परत तापणार, परत ते पाण्यात वाफेत रूपांतर, परत त्याचं पाणी, तेच पाणी परत त्याच्यात पडणार. त्याच्यामधली पोहते ना उगमाकडे ये. चढताना त्रास होणार, पण उगमाकडे आल्यानंतर काय होईल, उगमाकडे म्हणजे काय, जो सूर्य उगवला त्याचंच दर्शन घे. म्हणजे त्याचा जो प्रकाश आहे तो त्रास पण नाही वाटणार, काही वेदना नाही होणार, उत्तम म्हणजे तुझं हे होणार, पूर्ण शरीर सुंदर होणार, उत्तम होणार. आणि दुसरं काय आहे त्याच्यातलं काय माहिती आहे का, जे विकार आहेत ते विकारांवर काय आहे, मर्यादा. ते विकार काय आहे, निर्विकार हळूहळू करायचे आणि पूर्ण त्याच्यात परमार्थ भरायचं आहे, पूर्ण परब्रह्म भरायचं आहे. विकार बाजूला होतील आपोआप. हो, परब्रह्म आल्यानंतर विकार आपोआप बाजूला होतील. म्हणजे उगम कुठे आहे तर परब्रह्माकडे. एक बाळाचे निवडले ते पोहतच उगमास गेले, उगम दर्शने पवित्र झाले तीर्थ. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय जय रघुवीर.